राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। राशन कार्ड होणार बंद। रेशनऐवजी आता मिळणार 9,000 रुपये। महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय। नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी झाला नाउमेद। बळीराजाच्या कुटुंबाचे होत आहेत हाल। शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांकडून सरकारला मागणी। अवकाळीच्या हिरव्या स्वप्नांवर घाला। नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल। हरभरा गहू पिकांसह बागायती पिकांचं मोठं नुकसान। येत्या बुधवारपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाची 12वीची परीक्षा होणार सुरू। मराठवाड्यातील 2.25 लाख विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा। खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना मिळेना। राज्यात कृषी सेवा केंद्रांचा मनमानी कारभार। परवाना रद्द करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील उठली बंदी। राज्यात 15,000हून अधिक पदांची होणार भरती प्रक्रिया। अमरावती जिल्ह्यातील बेलोरात सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर उघडणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अमरावतीकरांमध्ये आनंद। आरोग्यदायी आहारासाठी वाढली ज्वारीची मागणी। ज्वारीला आले सोन्याचे दिवस। ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गडचिरोलीतील 6,548 ओबीसींना मिळणार घरकुल। 52,000 विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीला मुकणार। 32,573 जणांनी अर्जच केले नाही। 19,796 अर्ज महाविद्यालयांकडेच प्रलंबित। द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता। वातावरण व घसरत्या तापमानामुळे द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव। हेल्मेट सक्तीचे पालन लोकांनी करावे। राज्यात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन। हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास वाहन चालकास 500 रुपयाचा दंड। आयुष्यमान योजनेमुळे देशभरातील लाखो कुटुंबांना आधार। आयुष्यमान आपल्या दारी उत्साहात। केंद्र सरकारतर्फे कार्डाला गती देण्याचा उद्देश। शेतकऱ्यांना मदतीचे विशेष वार्षिक पॅकेज द्या, शेतकऱ्यांकडून सरकारला मागणी। अमिताभ बच्चनची बॉलिवूडमध्ये 55 वर्षे पूर्ण। AI अवतारातील फोटो व्हायरल। दंगल चित्रपटात कुस्तीपटू बबिता फोगाट यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिच्या 19व्या वर्षीच एक्झिट आधी हात सुजला आणि 2 महिन्यात झाला मृत्यू। कर्जतमध्ये बैलगाडा शर्यतीचा धुरळा। हजारो रसिकांची गर्दी। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।